आज आपण पाहूया बँक निफ्टीच्या स्कॅल्पिंग सिरीजमध्ये तुमचं मी परत एकदा स्वागत करतो. आज पाहणार आहोत आपण बँक निफ्टीचं ऑप्शन स्कॅल्पिंग कशा पद्धतीने इंट्राडे स्कॅल्पिंग करणार आहोत तुमच्यासमोर मी दाखवणार आहे. तर आपण पाहू शकता की मार्केट ओपन झालेलं आहे आणि आत्ता टाईम पाहू शकता 9:27 झालेले आहेत. तर 5 मिनटाचे चार्ट आपण पाहत आहोत. तर प्रीमियममध्ये बघा, पहिली कॅन्डल पूर्ण रेड झालेली दिसते तुम्हाला, त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल पुलबॅक केलेली आणि परत एक सेलिंग प्रेशर चालू झालं आहे मार्केटमध्ये. पाहूया आपण, एक चांगला सेटअप मिळालं तर यामध्ये आपण स्कॅल्प करणार आहे. आपण पाहू शकता प्रीमियमच्या चार्टमध्ये 1 मिनटाचा चार्ट आपण पाहूया टाईम फ्रेम. तर सेलिंग प्रेशर कंटिन्यू असल्यामुळे बघू शकता आपण एक पुलबॅक येतो आहे. रेड कॅन्डल आली होती सेलिंगसाठी, परत पुलबॅक येतो आहे आणि आपण पाहू शकता मी आज सकाळपासून एक पण ट्रेड केलेलं नाही आहे, माझी एक पण पोझिशन नाही आहे. तर एक चांगलं आपल्याला ट्रेड मिळाला तर आपण तिथे एक क्विक स्कॅल्पिंग करणार आहोत. पाहू शकता कशा पद्धतीने मार्केट मूव्ह करतं. आता बघूया, आपण पाहू शकता 1 मिनटाच्या चार्टवर कशा पद्धतीने मार्केटने इंट्राडे सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर आपण बघूया कुठल्या झोनमध्ये जातो आहे. एक अपसाईड किंवा डाऊनसाईड आपल्याला जिथे मार्केट मूव्ह करेल तिथे आपण एक क्विक स्कॅल्प करणार आहोत. आता पाहू शकता आपण एक सेलिंग प्रेशर असताना एक पुलबॅक येतो आहे. बघू शकता तुम्ही सपोर्टपासून कशा पद्धतीने वारंवार मार्केट एक पुलबॅकमध्ये जातं, एक बाईंग झोनमध्ये जातो आहे. पाहूया आपण, वेट करूया. इथे एक सेलिंग इथे जर मिळालं तर आपण एक इथे स्कॅल्प करणार आहोत. आपण बघू शकता 1 मिनटाचं चार्ट आहे आणि मी जे ॲप्लिकेशन यूज करतो ते धनचं आहे. यामध्ये इझिली आपण स्कॅल्प मोड ऑन करून इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो, किती क्वांटिटी बाय आणि सेल करू शकतो. म्हणजे इतकं इझी आहे धनमध्ये स्कॅल्प करणं. बघूया आपण कशा पद्धतीने कॅन्डल्स क्लोज होते. बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तो 3 मिनटाचा आहे आणि प्रीमियमचा जो चार्ट आहे तो 1 मिनिट टाईम फ्रेमचा आहे. पुलबॅक येतो आहे आणि 9 EMA पासून परत रेजिस्ट करते मार्केट आणि इंट्राडे हाय आपण पाहू शकता. तिथे एक हाय आहे, तिथे एक सेलिंग चालू झालेलं तिथे पाहायला मिळेल आपल्याला. एकदा प्राईस जर मूव्ह झाली तर आपल्याला तिथे सेलिंग पण पाहायला मिळेल. बघूया कशा पद्धतीने मार्केट मूव्ह करत आहे. पुढचा प्रीमियम बघू शकता कशा पद्धतीने खाली येतो, कारण मार्केट बाईंगमध्ये जातं आहे, बाईंग झोनमध्ये जातं आहे. आपण एक कॉलचा प्रीमियम ॲड करून बघूया कॉलचा प्रीमियम कसा मूव्ह होतो आहे. एकदम पाहूया आपण. मी 50,800चा एक ॲड केलेला आहे प्रीमियम. बघा आपण, प्राईस आत्ता EMAच्या खाली 915 EMA यूज केलेला आहे मी. पाहू शकता आपण EMAच्या खाली रेजिस्ट करते प्राईस. आणि बँक निफ्टी या चार्टमध्ये पण आपण पाहू शकता कशा पद्धतीने प्राईस बाईंगमध्ये जाते आणि 9 EMA पासून एक रेजिस्ट करते आणि रिजेक्शन घेते. हा झोन ब्रेक केला तर एक आपल्याला बाईंग ॲग्रेसिव्हली इथे पाहायला मिळेल. पाहूया आपण कशा पद्धतीने इथे स्कॅल्प होतो आहे. वेट करूया एक चांगला सेटअपचा. आणि बाईंग झोनमध्ये जर प्राईस गेली तर मी इथे क्विक स्कॅल्पिंग करेन. प्राईस आत्ता रेजिस्ट करते 9 EMAला. कॅन्डल क्लोज व्हायचा वेट करूया आपण. आपण पाहू शकता कॉलचा प्रीमियम कशा पद्धतीने वर जातो. आत्ता मी 50,800चा कॉल ऑप्शन ॲड केलेला आहे. पाहू शकता ग्रीन कॅन्डल क्लोज झाले. 3 मिनटाची पण बघा, एक चांगली कॅन्डल इथे आपल्याला क्लोज होताना बघतो आहे. पण 9 EMAला क्लोज केलेलं आहे. 15 EMAला बघू आपण. जर दोन्ही EMA क्रॉस करून जर क्लोज झाली कॅन्डल तर आपण एक बाईंग साईडचा एक स्कॅल्प करणार आहोत क्विकली. आपण पाहू शकता मार्केट बायर आता ॲक्टिवेट झालेलं दिसतं. आपण सपोर्टपासून कशा पद्धतीने प्राईजला आपण बघू शकता 1 2 3 वेळा रिजेक्शन घेतलं सपोर्टपासून आणि एक बाईंग झोनमध्ये प्राईस गेलेली आहे. आपण पाहू शकता कशा पद्धतीने प्रीमियम वाढतो आहे. 170 आत्ता 182 प्रीमियम, 187, 190. बघूया आपण कशा पद्धतीने कॅन्डल क्लोज करते. एक कॅन्डल क्लोज झाल्यानंतर मी इथे एक क्विक स्कॅल्प करून पाहू शकता तुम्ही 170 ते 197 प्राईस गेलेली. मी अजून एंट्री नाही घेतलेली. मी एक कॅन्डल क्लोज करायचा वेट करतो आहे. बघताय आपण इंट्राडे हायला
रेजिस्ट करते मार्केट. मी तर रेडी राहतो स्कॅल्पर मोड ऑन. एक लॉटने मी स्कॅल्प करेन. 50,800चा ऑप्शन मी बाय केलेला आहे. पाहू शकता आपण कॉस्ट टू कॉस्ट आत्ता प्राईस चालू आहे. माझी सेल ऑर्डर पण इथे रेडी आहे. जर 9 EMAच्या खाली मार्केट गेलं तर मी इथून ट्रेड एक्झिट करेन. पाहूया कशा पद्धतीने मार्केट मूव्ह करतं आहे. एक रिजेक्शन मार्केटमध्ये पाहायला मिळतं आहे. 1 मिनटाचा चार्ट आहे. मी वेट करेन जोपर्यंत 9:15 EMAच्या वर कॅन्डल आहे तोपर्यंत मी ट्रेडमध्ये आहे. जोपर्यंत 9:15 EMAच्या खाली कॅन्डल क्लोज नाही होत तोपर्यंत मी एक्झिट नाही करणार आहे ट्रेडला. पाहू शकता आपण आता कॉस्ट टू कॉस्ट माझं ट्रेड चालू आहे. ग्रीनमध्ये आलेलं आहे. कॉस्ट टू कॉस्ट आहे. पाहू शकता कंटिन्युअस बाईंग येते. चांगल्या पद्धतीने आपण इथे पाहू शकतो. एक 30 पॉईंटचं मी इथे स्कॅल्प करेन. बघूया किती पॉईंट मिळतात. आता कॉस्ट टू कॉस्ट चालू आहे. यामागचं लॉजिक मी सांगतो ट्रेडच्या. बघा एकदा मार्केटने कंटिन्यू सेलिंग चालू होतं आणि एक इंट्राडे सपोर्टपासून कंटिन्यू कॅन्डल रिव्हर्स झाली आणि बाईंग झोनमध्ये गेलेली आहे. आणि कॅन्डल आपण पाहिली 1 मिनटाची 3 मिनटाची कॅन्डल आहे. एक चांगली ग्रीन क्लोज केलेली आहे. पाहू शकता आपण 114 प्रॉफिट आहे आत्ता. पाहूया कशा पद्धतीने आपली 228ला एंट्री झालेली. आत्ता प्राईज आहे 234ला. एक क्विक मुवमेंट आपण 30 पॉईंट कॅप्चर करायचं बघतो आहे. 258 ग्रेट. पाहू शकता प्राईज वर जाते 296 305. मी 30 पॉईंटचा वेट करतो आहे. ॲटलिस्ट आपले 22 पॉईंट इथे मिळालेत आपल्याला, कॅप्चर झालेले आहेत. पाहू शकता कशा पद्धतीने मार्केट. इथून जर रिजेक्शन घेतलं तर मी कट करेन. मी थोडा होल्ड करतो आहे. थोडी रिस्क घेता येईल आपल्याला. 30 पॉईंट यामध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न करतो. 30पेक्षा जास्त झालं तर मी क्लोज करेन. पण ॲटलिस्ट 30 पॉईंटचा मी इथे वेट करतो आहे. बघूया. सस्टेन होत नाही आहे प्राईज. बघा कंटिन्यू सेलिंग कॅन्डल. 3 मिनटाची कॅन्डल आपण पाहतो आहे आणि प्रीमियममध्ये 1 मिनटाचं आहे. बघा 305 प्रॉफिट दिसत होता आणि आता डिरेक्टली आपण 120 110. ज्यावेळेस अशा प्राईज येतात ना ज्यावेळेस एक डिसेंट प्रॉफिट बुक करायला पाहिजे होता. पण पाहू शकता पूर्ण प्रॉफिट माझं घेऊन कॉस्टवर आलेला आहे. एक आता परत एक बॅक होऊन प्राईज वर जाते 157. पाहू शकता 164 186. आता तर 30 पॉईंट यायलाच हवे. आले तर मी इथे लगेच क्लोज करतो आहे ट्रेडला. बघूया कशा पद्धतीने मार्केट मूव्ह होतं आहे. काहीच एवढा चांगला प्रॉफिट बुक करायला हवा होता. पाहू शकता कशा पद्धतीने पूर्ण प्रॉफिट आपलं कसं कॉस्ट टू कॉस्टमध्ये कन्वर्ट झालं आहे. अशा वेळेस खूप वाईट वाटतं. बघू शकता मी एक वेट करत होतो 30 पॉईंटचा, पण 22 पॉईंट मार्केटमध्ये मिळत होते. बुक करायला हवे होते. पाहू शकता कशा पद्धतीने आता रिजेक्शन आहे. स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतो आपला. पाहूया आपण. अजून तरी आपला 9 EMAच्या वर कॅन्डल आहे आणि मार्केट बघूया आता कशा पद्धतीने आपल्याला. आय थिंक गाईज इथे लॉस बुक करावा लागेल. एक चांगला डिसेंट प्रॉफिट आपल्याला मिळत होता. बुक करायला हवा होता. 305 रुपये का 22 पॉईंट आपल्याला मिळत होते इथे मार्केटमध्ये. पाहू शकता रेडमध्ये 129 154 176. गाईज मी कट करतो ट्रेडला कारण बघा पूर्ण आपल्या अगेन्स्ट गेलेली प्राईज. ट्रेड कट करतो गाईज इथे. एक कॅन्डल क्लोजचा वेट करूया. 10 सेकंद राहिलेत.
चलो गाईज मी ट्रेड कट करतो आहे, कारण मला वाटत नाही आता प्राईस मूव होईल. प्रीमियम पण बघू शकता कशा पद्धतीने एकदम डिके झालेला आहे. ओके, एक बाईंग दिसतं आहे मला. ही क्लोजिंगचा वेट करेल 15 EMAच्या खाली. पाहू शकता आपल्याला कसं एक 19 पॉईंट मिळत होते इथे, पण ते बुक न करता मी एक लॉस बुक करतो आहे. खूप वाईट वाटतं लॉस बुक करताना. एक डिसेंट प्रॉफिट दिसत होता आणि आता लॉसमध्ये बुक करतो आहे. हीच तर सायकॉलॉजी गाईज, यावर तर काम करायचं आहे की प्रॉफिटमध्ये आपण बुक करत नाही आणि लॉस आपण बुक करतो क्विक. हेच तर आहे. आणि एक डिसेंट प्रॉफिट होता. आता बघू शकता प्राईस पूर्ण रिव्हर्स झालेली, पूर्ण अगेन्स्टमध्ये गेलेली आणि प्रीमियम वाढायचं नाव नाही घेत आहे. पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने रेड कॅन्डल एक बाईंग झालं आणि परत एक पुलबॅक येऊन. पाहूया तर यावेळेस जर प्राईजनी आपल्याला एक क्विकली 25-30 पॉईंट दिले तर मी एक्झिट करेन आता. बघूया कशा पद्धतीने प्राईस जाते. ठीक आहे, कॉस्टला तर मूव करते. आपल्याला स्कॅल्पिंग आणि ट्रेडिंगमध्ये आपले पेशन्स पण खूप महत्त्वाचे असतात. मार्केट आपले खूप पेशन्स टेस्ट करतात, पण मी सजेस्ट करेन की चुकीचं ट्रेड कधी होल्ड करू नका. प्राईस ॲक्शन आणि तुमचा जो सेटअप आहे त्यावर तुम्ही होल्ड करू शकता. लॉसमध्ये ट्रेड होल्ड करण्यात कोणतंही लॉजिक नाही आहे. इमोशन्स अजिबात मार्केटवर ठेवू नका, रिएंट्री करा, पण लॉसमध्ये ट्रेड कधी होल्ड करू नका. पाहू शकता एक आपण ग्रीनमध्ये आलेलो आहे 125, 110. आता मी यामध्ये एक पाहतो एक चांगला कॅन्डल, तर एक ॲग्रेसिव्ह क्लोज केलेली. थोडा वेट करतो आहे मी, मार्केट कशा पद्धतीने मूव करतो आहे मी वेट करतो आहे. पाहू शकता आत्ता 81.71 प्रॉफिट चालू, 87.102, 100+ गेलेला प्रॉफिट. 117, 131. एक मी 30 पॉईंटचा वेट यासाठी करतो आहे कारण इतक्या वेळ आपण थांबलो आहोत आणि मला असं वाटतं इतकं बाईंग आलेलं आहे तर डेफिनेटली आपल्याला मार्केटमध्ये इझिली 30 पॉईंट मिळू शकतात. मी त्यासाठी थांबलेलो आहे. बघूया, मी एक तर आता टार्गेट घेईन 30 पॉईंटचं किंवा एक लॉस मी बुक करेन इथे. कॉस्ट टू कॉस्ट आत्ता चालू आहे, पाहू शकता ग्रीनमध्ये आहोत. 78, 49, 57. कॅन्डल बाईंग तर दिसते, पण बघू शकता कशा पद्धतीने प्रीमियम डाऊन होतो आहे. तीन EMAच्या खाली गेला तर मी ट्रेड कट करतो आहे गाईज. बघूया कशा पद्धतीने आता एक मी 30 पॉईंटचा वेट करतो. ठीक आहे गाईज, मी कट करतो ट्रेडला कारण आपल्या अगेन्स्ट ट्रेड गेलेला आहे 15 EMAच्या खाली, तर इथे कट करतो ट्रेडला. एक कॅन्डल क्लोज होऊ द्या, 10 सेकंद राहिले. कॅन्डल क्लोज करायचा वेट करतो आहे मी आणि इथे जर क्लोज झाली कॅन्डल तर मी इथे ट्रेडला कट करतो आहे. ठीक आहे गाईज, मी कट करतो ट्रेड. पाहू शकता आपण मी 228ला बाय केला होता, 218ला सेल केला आहे. एक 10 पॉईंटचा स्टॉप लॉस दिला आहे. 147 मी लॉस बुक केलेला आहे. बघूया काही मला सेटअप मिळाला तर मी ट्रेड करताना अपडेट करतो. पाहू शकता मार्केटमध्ये कशा पद्धतीने एक सेलिंग आलं, इंट्राडे सपोर्ट घेतला आणि मार्केटने इंट्राडे हाय ब्रेक करून आता एक सस्टेन होतं आहे. इथे मला वाटतं बाईंग येण्याचे चान्सेस आहेत, तर मी एक कॉल साईडला एक क्विक स्कॅल्पिंग करतो आहे. सेम स्ट्राईक प्राईजमध्ये 50,800च्या बाय केलेला आहे मी. आधीचा तुम्हाला इथे दिसतो आहे लॉस होता आपला, त्यामुळे अशी तुम्हाला प्राईस दिसते. माझा व्ह्यू आहे मार्केट अपसाईडला जाईल, त्यासाठी मी एक स्कॅल्प करतो आहे. 15 EMAच्या खाली जर कॅन्डल आली तर मी कॅन्डल
स्ट्रेटला क्लोज करतो आहे. रिजेक्शन घेते प्राईस, बघूया कशा पद्धतीने मूव्ह होते. पाहू शकता गाईज कशा पद्धतीने मार्केट सपोर्ट घेऊन डे हायला ब्रेक केला आहे आणि आता एक झोनमध्ये मार्केट आहे. इथून बाय घेण्याचे अजून चान्सेस आहेत. त्यासाठी मी इथे एक कॉल ऑप्शन बाय केला आहे 50,800चा. पाहू शकता माझा हा सेकंड स्कॅल्प आहे आणि हा मी शेवटचा स्कॅल्प करतो आहे. पाहूया यामध्ये काय लॉस प्रॉफिट जे काय असेल ते बुक करूया आपण आणि आजचा डे क्लोज करतो आहे मी. होऊ शकतं आत्ता 57, 60 मायनस आहे 30, 21. एक अपसाईडला मूव यायला पाहिजे. कॅन्डल व्यवस्थित आहे पण प्रीमियम वाढत नाही. पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने प्रीमियम खाली हाताने दिसतो आहे. पूर्ण डिके प्रीमियम, पूर्ण डिके. मी वेट करतो आहे जोपर्यंत EMAच्या खाली कॅन्डल क्लोज नाही होत तोपर्यंत मी ट्रेडमध्ये. पाहू शकता 120, 192 टू 200 आपला आता लॉस पाहतो आहे. चलो गाईज मी क्लोज करतो ट्रेडला. क्लोज केला. आपल्या अगेन्स्टमध्ये परत एक कॅन्डल गेलेली EMAच्या. पाहू शकता कशा पद्धतीने प्रीमियम खाली होत आहे. टोटल 290 रुपयाचा लॉस झालेला आहे. मी एका स्ट्राईक प्राईजमध्ये 223ला घेतलेलं 213 ॲव्हरेज करून 10 पॉईंटचा स्टॉप लॉस दिलेला आहे मार्केटला 30 क्वांटिटी. आणि आपण पाहू शकता इथे लॉस बुक केलेला आहे 290. मला अजून पण माझा व्ह्यू आहे मार्केट एक अप ट्रेंडमध्ये जाईल. पाहू शकता कशा पद्धतीने मार्केटने एक डे लो पाठवला, डे लो केला आणि त्यानंतर एक मार्केट बाईंगमध्ये गेलं, इंट्राडे हाय ब्रेक केला आणि आता मार्केट एक कन्सॉलिडेटेड एका झोनमध्ये मूव्ह करत आहे. पाहू शकता. बघूया गाईज मी अजून काही ट्रेड करेन. जर मी काही ट्रेड केले तर मी अपडेट करेन त्या पद्धतीने. एक व्ह्यू बघूया कॉल साईडला कशा पद्धतीने प्रीमियम मूव्ह होतं आहे. 50,900चा प्रीमियम बघा, पूर्ण साईडवेज मार्केट आहे आणि प्रीमियम बघा कॉलचे कशा पद्धतीने बेल्ट झालेले आहेत, पूर्ण डिके झालेले आहेत प्रीमियम. पाहू शकता. अशामध्ये ट्रेड करणं मी अवॉइड करेन आणि जर काही सेटअप असेल तर मी एक अपडेट करेन गाईज. पाहू शकता आपण कशा पद्धतीने आता आपला हा सपोर्ट झालेला आहे 50,603 जो EMA आहे. हा सपोर्ट होईल जो की सकाळचा रेजिस्टन्स होता तो आता सपोर्ट बनतो आहे आणि एक 50,700 हा एक रेजिस्टन्स आहे. पाहू शकता 15 मिनटाच्या कॅन्डलवर कशा पद्धतीने एक पहिली सेल कॅन्डल आली, त्यानंतर बघा ॲग्रेसिव्ह बाईंग आली आणि आता एक मार्केट एका झोनमध्ये 5 मिनटाची कॅन्डल बघतो आपण. 5 मिनटाच्या टाईम फ्रेमला कशा पद्धतीने डे हाय ब्रेक केला आणि एक बाईंगमध्ये आणि आता एक कन्सॉलिडेटेड झोनमध्ये. मी 2च ट्रेड केलेत गाईज. 290 आपला टोटल लॉस आहे. कॅपिटल माझं यूज झालेलं 6,700. मी 2 वेळा स्कॅल्प केलं एकाच पोझिशनमध्ये आणि बघू शकता 290 माझा इथे लॉस बुक केलेला आहे. तर काहीच कशा पद्धतीने आपण स्कॅल्प करू शकतो, आपली सायकॉलॉजी काय आहे, कशा पद्धतीने आपल्याला क्विक स्कॅल्पिंग करायचं असतं आज आपण पाहिलं. ठीक आहे, लॉस प्रॉफिट पार्ट ऑफ गेम, पण एक डिसेंट प्रॉफिट आपण पाहत होतो पण मी बुक नाही केलं आणि पाहू शकता कसं कन्वर्ट झालं आहे लॉसमध्ये. आपण पाहूया आता सेलिंग. पाहू शकता आपण एक कशी कॅन्डल एक सेलिंगमध्ये गेलेली आहे.
पाहू शकता 1 मिनटाचा चार्ट आहे. हा 5 मिनटाच्या चार्टमध्ये पाहूया आपण. पूर्ण सेलिंग आहे. एक झोनमध्ये मार्केट मूव्ह करत आहे. जर हा रेजिस्टन्स एक ब्रेकआउट आला तर आपण अजून बाईंग इथे पाहू शकतो मार्केटमध्ये. मी अपडेट करेन. स्कॅल्प काही करणार असेल तर मी तुम्हाला काहीच अपडेट करतो. स्टे ट्यून. कारण मार्केट एक झोनमध्ये दिसतं मला आणि माझे 2 स्कॅल्प आज झालेले आहेत. तर मी आजचा डे इथेच क्लोज करेन. कारण पाहू शकता तुम्ही पहिल्यांदा मार्केट एक सेलिंगमध्ये गेलं, सपोर्ट घेतला, डे हाय ब्रेक केला, रेजिस्टन्स ब्रेक करून आता एक नवीन हायर हायमध्ये मूव्ह होतं मार्केट. माझं व्ह्यू अजून पण बुलिश आहे, पण आज डिसिप्लिन ठेवले पाहिजेत. सो मी 2च ट्रेड करतो आहे आणि आज इथे डेला क्लोज करतो आहे. टोटल माझा 290 आजचा लॉस मी बुक केलेला आहे. पाहू शकता आपण फर्स्ट ट्रेडमध्ये कशा पद्धतीने स्कॅल्प केला आणि एक डिसेंट प्रॉफिट मिळत होतं 19-20 पॉईंटचं, पण बुक नाही करू शकला आणि लगेच मार्केट रिव्हर्स झालं आणि प्रॉफिट हा कसा लॉसमध्ये कन्वर्ट झाला आपण पाहू शकता. तर सायकोलॉजी आणि क्विक राहणं खूप महत्त्वाचं आहे. पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत यामध्ये. ठीक आहे गाईज, मार्केट एका झोनमध्ये एका फेजमध्येच मूव्ह करत आहे पाहू शकता आपण. तर मी आजचा डे इथेच क्लोज करतो आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला एक स्कॅल्पिंग कशा पद्धतीने करायचं आहे, कशा पद्धतीने सायकोलॉजी डेव्हलप करायची आहे, तुम्हाला नक्कीच माझ्या व्हिडिओतून तुम्हाला शिकायला मिळेल. तर चलो गाईज, आजचा डे मी इथेच क्लोज करतो आहे. कारण मार्केट एकाच रेंजमध्ये इथे मूव्ह करताना बघतो आपण आणि 2 स्कॅल्प झालेले आहेत. सो डिसिप्लिन मी ऑलरेडी ठेवलेले आहेत की 2 लॉस बुक केले की परत ट्रेड करणार नाही. ठीक आहे, थँक्यू.